नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवर आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौथी आणि सातवी याचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल कधी लागणार ते जाणून घेणार आहोत. तर जे पण विद्यार्थी चॅनेलवरती नवीन असतील त्यांनी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे जे पण व्हिडिओ असतील अभ्यासक्रमावर आधारित आपले व्हिडिओ असतातच, परंतु स्पर्धा परीक्षेवर आधारित नवोदय असो, शिष्यवृत्ती असो, स्कॉलरशिप असो, NMMS असो, या सर्वांवर आधारित आपले अपडेटेड जे पुस्तक असतात त्याच्यावर आपला व्हिडिओ राहतो. आणि तुम्हाला चौथी शिष्यवृत्ती आणि सातवीमध्ये जे पण मार्क पडलेले आहेत ते नक्कीच सांगा, कारण शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाच्या नंतर आपल्याला याची गुणवत्ता यादी जाहीर होते. तर त्या गुणवत्ता यादीमध्ये आपला नंबर लागेल की नाही आणि तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल की नाही याबद्दलही मी तुम्हाला नक्कीच सांगू अधिक माहिती देऊ शकतो. तर आजचा आपला निकाल जो आहे, निकालाची आपल्याला सर्वांनाच प्रतीक्षा आहे. मला माहिती आहे की चौथी परीक्षेचा जो चौथी आणि सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल हा खरा तर जूनमध्येच आपल्याला अपेक्षित होता. आणि याचे नेहमी मी पाठपुरावा करत असतो की कधी लागणार काही नाही. तर जवळजवळ आपल्याला परीक्षा होऊन आपल्याला जवळजवळ 3 महिन्याचा कालावधी होत आहे पहा, आणि एवढ्या उशिरा कधी निकाल लागत नसतो. आणि हा हा जो निकाल आहे तो सतत याची तारीख आहे निकालाची ती शिक्षण परिषदेमार्फत काय होते पुढे पुढे ढकलल्या जात आहे. त्यामुळे मी जी तारीख सांगत आहे ती एकंदरीत माहिती घेऊनच मी सांगत आहे. शिक्षण परिषदेला मोबाईल नंबरवर मी कॉल केला, त्यांच्या वेबसाईटवर व्हिजिट केली आणि त्याच्यानंतरच मी तुम्हाला ही माहिती देत असतो. कारण काय बऱ्याचशा जणांचा असाही राहतं की बाबा सर तुम्ही चुकीची माहिती देता वगैरे. परंतु आपण काही चुकीची माहिती नाही, एकदम तंतोतंत माहिती जी आपल्याला माहिती मिळत असते वेबसाईटवर वरून, काही वेबसाईटवर नसते तर आपण फोन करून त्यांना ही कॉन्टॅक्ट करून माहिती घेत असतो. त्या आधारित आपण सर्व सांगत असतो. आता त्याच्यामध्ये जर निकाल जर पुढे जात असेल तर ती आपली चूक नाही आहे. तर हे निकाल पुढे जाणं हे माझ्या हातात तर काही नाही. तर शिक्षण मंडळ याच्यावर काम करत असतं, शिक्षण परिषद, आणि ती एखाद व्यत्यय आल्यामुळे ही दिनांक आहे तो पुढे पुढे जातोय निकालाची तारीख. तर नक्कीच ह्यावेळेस जी सुधारित दिनांक आलेले आहेत, जे की मला माहीत झालेलं आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की हा निकाल लागणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात, म्हणजे हा शेवटच्या आठवड्यापर्यंत आपला हा निकाल येऊन जाईल, असं त्यांच्याकडून आपल्याला उत्तर मिळतं. तर तुम्ही स्वतः जाऊ शकता वेबसाईटवर, तिथे तुम्हाला फोन नंबर भेटेल. फोन नंबर नसेल तुम्हाला पहा तिथे आपल्या PPSS हे जरी टाकलं गुगलवर तरी तुम्हाला माहिती भेटून जाते. त्याच्या खाली तुम्ही क्लिक केलं चौथी आणि सातवी आणि शेवटी आहे संपर्क म्हणून, तिथे तुम्हाला हा नंबर भेटेल. हा नंबर आहे 9440275800. ह्या नंबरवर तुम्ही काय करू शकता, हा अधिकारिक नंबर आहे शिक्षण परिषद जी आहे, जी की ही परीक्षा घेते आणि निकाल जाहीर करणार आहे, हा त्यांचा नंबर आहे. तर तुम्ही त्यांना जाऊन त्या नंबरवर डायरेक्ट कॉल करू शकता आणि त्यांना विचारू शकता की निकालाची तारीख काय आहे. कदाचित होऊ शकतं की तुमचा 1-2 वेळेस नंबर लागणार नाही, परंतु नंबर त्यांच्या वेळेतच करा. 11 ते 5 4च्या दरम्यानच करा. त्याच्यानंतरही करू नका, त्याच्या आधीही करू नका. त्या दरम्यान कॉल केला तर ते तुम्हाला डिटेल्स सांगतील. तर त्या डिटेल्स आधारित मी ही सर्व माहिती दिलेली असते. आणि आता आपली नवोदयची पण परीक्षा आता फार जवळ आलेली, 4च महिने बाकी आहे आणि NMMSची पण परीक्षा डिसेंबरमध्ये असते. त्यामुळे ही परीक्षेच्या निकालाची आपण प्रतीक्षा करत आहोत, आपल्याला माहितीच आहे. परंतु ही प्रतीक्षा अ, तर राहणारच आहे, परंतु आपण आपल्या अभ्यासामध्ये कुठेही व्यत्यय आणू नका. स्पेशली नवोदयचा अभ्यासक्रम बदलल्यामुळे भरपूर जण कन्फ्यूज झालेले की सर कोणता अभ्यास करावा. तर पहा, गणिताचा अभ्यासामध्ये काहीही कोणत्याही प्रकारचे बदल झालेले नाहीत.
किंवा भाषेच्या याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल झालेले नाही. आणि मानसिक क्षमता चाचणीमध्ये 5 टॉपिक जशाला तसे आहेत. तर याचा सर्वांचा अभ्यास करू शकता. आणि जो राहिलेला आहे परिसरचा अभ्यास, जसं पुस्तक येईल तेव्हा तुम्ही अभ्यास करा. ही खात्री नक्की करून घ्या, की जे मानसिक क्षमता चाचणीमध्ये जे टॉपिक तुम्हाला नाही त्याचा अभ्यास आपल्याला करायचा नाहीये. ठीक आहे. आपल्या चॅनल थ्रू पण आपण एक त्याच्यावर व्हिडिओ सेपरेट बनवलेला आहे. कोणते टॉपिक येणार आहेत, कोणते नाही. परंतु तुम्ही गणिताचा अभ्यास कंटिन्यू करू शकता, कारण गणिताच्या अभ्यासामुळेच आपल्याला नंबर हा काहीसा 1 किंवा 2 मार्कांना लागण्याचा राहून जातो. सध्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. जसंच काही नक्की आणि नेमके असे अपडेट्स येतील तेव्हा निकालाबद्दल तेव्हा मी तुमच्यापर्यंत नक्कीच ते पोहोचेल. आता ही अंदाजित डेट आहे, हेच सांगेल, कारण जरी मला शिक्षण परिषदेतर्फे मी कॉल करून जरी विचारला असेल जुलैच्या लास्टच्या आठवड्यात, तरी हे निकाल पुन्हा ही तारीख पोस्टपोन केल्यामुळे मी ह्याला अंदाजित तारीखच म्हणेल. आणि हा व्हिडिओ इथेच संपेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्सपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.